माणूस जन्म कुठं का विना त्या जोडा असणार का नाही. पोराला पोरग मानत नाही, माणसाला माणूस मानत नाही. मग अरे देव तरी देव कुणाला अवघड मानत अवघड. नाही. देवानं एवढी जी कल्पना तयार केली कुठेतरी मला देव म्हणतो का नाही. पण देवानं काय देव आणि आपण काय देऊ, पुन्हा म्हणायचं काय देव असं होईल का होईल. पाण्यावर जर टीव्ही चालला नसता तर स्वयंपाक घरात टीव्ही आला असता का. नाही नाही आलाच नसता. आज मी त्या हॉटेलात चहा पेलो, त्या कपाची तर ती कप आहे कशाच आहे तर ती बघा त्याच्यावर ते मोबाईलचं कानातलं असतं का अडकावायचं त्याच्यावर आलंय, त्याच्यावर चहा करायचं आलंय बघा. म्हणजे चहाचं त्याच्यात म्युझिक आलं, संगीत आलं त्याच्यात सगळं. एखाद्याला स्वयंपाक करताना गाणं मन वाटतं. पण आताचा आचारी किंवा हे स्वयंपाक जर नसेल तर त्याच्या हॉटेलात कोण येणार का गाणं नाही नाही येत नाही. त्यानं काय करूच नाही पण गाणं म्हणतो. त्याचं गाणं ऐकायला कुठला स्वयंपाक नसतो, आपल्यासारखा कोणतरी गेलेला भेटलेला असतो. मोबाईलवर गाणं लावा तुम्ही, लागतंय गाणं. नंबर एक गाणं लागतं ते. पहिल्याचा काळ बरा होता आताचा. पहिल्याचा काळच आहे ना, आताचा तर काय आताचा जो पहिला बराच आहे. पहिलं तेच आता आहे, फक्त समजायला पाहिजे. जर समजत नसेल तर आपला सुद्धा अर्थ आपल्याला समजेल. आता मला एक चांगलं बोल वाटलं म्हणून तुम्ही मला बोलावं, मला चांगलं बोल वाटत नसलं नाही नाही बोलत बोलत नाही का नाही बोलत नाही बोलत नाही. त्याच्यावर विचार होत नसतो, तो रस्ता चुकत असतो, मार्ग होत वाट सापडत नसते. पहिलं अशा सुविधा होत्या का काय. हे सुविधा आहे त्या म्हणून आपण एकमेकाच्या सुविधा मग सुविधा आपण सुद्धा एकमेकाला बोलणं ऐकणं. अहो सुविधेशिवाय जीवन नाही नाही नाही. आता हे बाप्पा मला सारखं बोलून घेणार. एक दिवशी रस पिऊन जे गेला होती त्याच्यावर आजच इकडं आला. ऐका बाप्पा, रस पिऊन जे गेला त्याच्यावर आता मग इकडं रोज येता रोज फिरता. पण टाइम कोणाला बघा, मला बोलवून घ्यायला टाइम माझ्यापेक्षा लहान आहे ते म्हणून बोलवून घेतलं. का करता मोठा हो देवापाशी गेल तर मोठा तेवढंच आहे, लहान सगळे तुला बोलवणारा घेणारा तर पाहिजे का नाही. मग पाहिजे पाहिजे. पण त्यानं बोलवून घ्यायचं ना. आपण काय बोलावलं की म्हणायचं बाहेर जाणाऱ्याला काय